तुझ्यापासून माझ्या हृदयात फक्त आणि फक्त माझा नागनाथ राहणार. पण मला हे विचित्र वाटतं. हा निर्णय जगेनासा करणार आहे. बघा, एखादी आकाशातून वीज पडावी आणि त्या विजाचे कण वाहत्या पाण्यात मिसळावे आणि त्या पाण्यात सापडलेल्या प्राण्याला एखाद्या अग्नी बाणाप्रमाणे सलत राहावे, अशी अवस्था करून ठेवली असते. तेवढा उदास का झाला? बघ ना, मी जरी त्याची पत्नी म्हणून जाणार ना, पण माझ्या हृदयात आणि हृदयात फक्त तूच राहणार. तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण काय की पैशासाठी चक्क एखाद्याशी लग्न करणे हे मला पटत नाही. आता तुझ्यासाठी आखरी निर्णय तोच आहे किंवा पर्याय तोच असेल, मला मानावंच लागेल. आखरी प्रश्न आहे तो पैशाचा. आणि या जगात पैसा म्हणजे देव आहे, देव. माणसाजवळ पैसा असला ना की सर्व काही आपल्याला मिळवता येते. आणि ते कमवण्यासाठी आपल्याला कुठल्याही थरारात गेलं तरी चालेल. आणि एकट्याकडे आपला जर पैसा आला, मग हे आपण देश सोडून कायमचं. तुला माहिती आहे ना, आपण हे कशासाठी करतो? फक्त आणि फक्त पैसा. पण काय, आता तू उद्या पुण्याला जाणार मला सोडून, मला करमणार का? अरे बाबा, मी पुण्याला जाते तर म्हणून त्याची थोडी होणार आहे. मी फक्त तुझी राहणार आहे, माझ्या नागनाथ डार्लिंगची. ओ डार्लिंग, कल तू जाएगी पुणे, मेरा हर दिन जाएगा सुना सुना. मैं नहीं चाहता हूँ तुझे खोना. क्या बात है. मुझे एक चुम्मा दो. नागनाथ, धीर धर धीर. आपण कुठे आलो ना, गार्डन मध्ये थोडं धीर ना. ही अस्मिता फक्त आणि फक्त तुझी. तू काळजी नको करू. एक दिवस नक्की देणार आहे तुझी अस्मिता तुला चुम्मा. मुंबईला जा, परदेशात जा. त्याच्याशी तुला काय करायचं? आणि काय रे, तू माझ्याच मागे मागे का असतो? तू माझी भाकर चोरलीस का? सजा मिळेल तुला, सजा. जा, मुंबईला जा, पुण्याला जा. पण तुझी भाकर मी चोरली नाही आहे ना. सजा मिळेल, सजा. जा, मुंबईला जा, पागल पुण्याला जा, पागल परदेशात जा. मुंबईला जा, पुण्याला जा, परदेशात जा, पण आपल्या मातृभूमीला विसरू नका. अरे अरे हा, या भाकरेला तर अजिबात विसरू नका. ज्याला पडतो या भाकरीचा विसर, तो साला डुकर. ज्याला नाही या भाकरेचा भार, तो बेईमान. ही भाकरच आहे आपल्या देशाची शान. आणि म्हणूनच भारत देश महान. जय जवान जय किसान म्हणणारा हा देश. पण या देशातल्या व्यवस्थेनं, या देशाच्या तरुणांना आज देशोधडीला लागले. शिक्षण घेऊन वनवन भटकताना दिसतंय. आजाद शेतकरी रात्रंदिवस काबाड कष्ट करून या देशाचं पोशिंदा म्हणून जगताना दिसते. तो आज गळफास लावून मरताना दिसतोय. हा भारत देश. ही भाकर गरिबांची, ही भाकर शेतकऱ्यांची, ही भाकर काबाड कष्ट करणाऱ्या मजुरांची, ही भाकर तुमची आमची, या देशातल्या 18 पगड जातीच्या माणसाची भाकर. ही भाकर साऱ्या संसारात मिळते, साऱ्या संसारात. अरे संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटका, मग मिळते पोटाला भाकर. ही भाकर तुमची आमची, अरे या देशाच्या शेतकऱ्यांची, कामगारांची, कष्ट करणाऱ्यांची भाकर. कष्टाची भाकर गोड लागते, गोड. ही भाकर गोड लागते, गोड लागते, गोड.